नक्कीच आपल्या सर्वांचे परिचयाचे जर पाहिलं तर डान्सिंग अंपायर म्हणजेच गोटे अंपायर या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. नक्कीच आपला करमणूक या ठिकाणी करणार आहेत. त्यासाठी उद्याच्या दिवसात आपल्याला नक्कीच वाट पाहावी लागेल आणि या मैदानावर आपल्याला यावं लागेल ही मॅच पाहण्यासाठी. चला इथे क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या आणि सलामीचे 2 बॅटर इनविजिबल टीम मी विनंती करेन आपले 2 फलंदाज मैदानाचा आपण ताबा घ्यायचा आहे. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 3 पंच आपण पाहतोय. एका बाजूला अशरफ सर, दुसऱ्या बाजूला बिट्टू म्हणजेच समीर खान आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या बाजूला जर पाहिला तर नक्कीच चिराग तरे. असे 3 ऑफिशियल पंच आपण पाहतोय या सरपंच चषकामध्ये. आणि विश नेटवर्कची पूर्ण टीम, विश्वास पाटील, त्यानंतर मनीष निजाई, बंटी आणि तिसऱ्या बाजूला जर पाहिला शुभम आपण पाहतोय डिजिटल स्कोरर. आणि त्याचप्रमाणे जर पाहिलं तर करण राऊत देखील आपण पाहतोय कॅमेरा वर्क करताना. खूप चांगली इथे टीम नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवातीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला फलंदाज टीम दोन्ही संघाला विनंती करेन आपले एक्स्ट्रा खेळाडू इथे येणं गरजेचं असणार आहे चेंडू पडण्याआधी. आणि मॅच इथे नक्कीच 20 मिनिटाचं तुम्हाला टायमिंग असणार आहे. पंचांना टायमर मी ऑन करायला सांगेन. कुठल्याही प्रकारचं 21 जरी मिनिटं झालं तरी आपल्याला जी पेनल्टी असेल ते आपण देऊ शकतायत. शेहबाज आणि रोहितची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहिजे. पहिलाच चेंडू या ठिकाणी नक्कीच पहिला चेंडू जर पाहिला तर वाईटचा इशारा आलाय आणि वाईटच्या इशाऱ्याने सुरुवात केली. गोलंदाज जर पाहिला तर रिंकेश आपल्याला पाहायला मिळतो. एक सुंदर गोलंदाज आहे. यावेळेस जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडूला पकडलाय. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. शहबाजला 2 चेंडू आतापर्यंत टाकले. पहिला चेंडू वाईड होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सिंगर रन्स मोडली गेली. इथून मात्र पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवायचा होता. चेंडूवर रन्स घेण्याचा प्रयत्न, परंतु शहबाज या ठिकाणी बाद होईल. बॅक टू द डग आउटला पहिला गडी बाद होतोय इनविजिबल टीम संघाचा एचडीजे. मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. विशाल ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विशाल या बाळा, आपण या ओव्हर नंतर लगेचच तुम्हाला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. तर मुख्य मंचावर आपण यायचं आहे आणि मुख्य मंचावर तुमचं नक्कीच पुरस्कार दिला जाईल. खूप चांगलं खेळ तुम्ही दर्शवला. इथून पाहतोय पुन्हा एकदा रिंकेश या चेंडूला टाकलाय. टॅप मारण्याचा प्रयत्न आहे. रोहितकडे पॉवरफुल क्षमता आपण पाहू शकता. रोहितने कित्येक मैदानामध्ये टॅप फटके खेळले आहेत. आज देखील आपण पाहतोय. यावेळेस चेंडू लागत नाहीये. चांगला चेंडू रिंकेशचा आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलंय आणि खऱ्या अर्थाने भरोसा देखील ठेवला गेलाय रत्नदीप वेवूर संघाने आणि तोच भरोसा उतरवत असताना, दाखवत असताना रिंकेश आपल्याला पाहायला मिळतोय रोहितच्या विरोधात. यावेळेस पुन्हा एकदा आता मात्र शक्तीचा, ताकदीचा पुरेपूर उपयोग आणि चेंडू जातोय नक्कीच वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय टॅपचा हा फटकार, चौकार. चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा. ताकदीचा उपयोग केलाय मी म्हणेन रोहितने. काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. इथून पाहतोय पुढचा चेंडू असेल रिंकेश. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. या चेंडूला देखील तीच जागा दाखवली. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलाय. येतोय चौकार. 4 धावा. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. चला वडकून संघ या आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा देखील अवॉर्ड आहे. हा आमचे नितेश भाऊजी या, आपण सन्मान चिन्ह देतोय. भाऊजी या. वडकून संघ बघ, जय हनुमान वडकून संघ तुम्हाला बघा या इथे पुढे या ना. आणि आमचे नितेश भाऊजी हे तुम्हाला बघायला मिळेल. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. डहाणू होऊन येणारा वडकून संघ प्रत्येकाचा जे गळ्यातला ताईत बनलाय आणि या वर्षामध्ये त्याचा खेळ बघताना, प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य करताना हा संघ तुम्हाला बघायला मिळालाय. गोपाल नावाचा डावखुरा फलंदाज प्रत्येक स्पर्धेमध्ये छाप सोडून कंटिन्यू पहिल्या षटकात 4 चेंडू 4 बाउंड मारण्याचं काम केलंय. गोड स्वभावाचं. जाता जाता काय म्हणजे स्पर्धा कशी वाटली? स्पर्धा खूप चांगली आहे आणि खेळले याच्यामध्ये वाटलं काही स्टेडियममध्ये खेळलं तसं फिलिंग वाटली. थँक्यू सो मच. हेच काम असते आमच्या निश्चितच अंकुश भोईर साहेबांचं जेवढं कौतुक, पूर्ण या कमिटीचं जेवढं कौतुक तेवढं कमी. विशाल मॅन ऑफ द मॅच विशाल आकरे त्या ठिकाणी उपस्थित आहेत.
आदरणीय हेमंत मात्र साहेब या आपल्याकडं आपण टी शर्ट प्रदान करतो. विशाल अग्रे या गुड ओव्हर 2 षटकं टाकले खूप. सरपंच चषक मॅन ऑफ द वन मॅच ऑफ पंचाळी कैलासवासी मोरेश्वर दाजी मात्रे यांच्याकडनं वियांक इव्हेंट कुमार वियांक हितेश भोईर यांच्याकडनं बक्षीस दिलं आहे. या विशाल अग्रे साहेब जोरदार टाळ्या झाला पाहिजे. उत्कृष्ट गोलंदाजी करता आपण त्यांच्याकडनं बघितलं आहे. नंतर तुम्हाला ब्ल्यूटूथ दिले जातील. आदरणीय जयंत साहेब या आपल्याकडनं यूट्यूब त्यांना प्रदान करायचं आहे. गुड बॉलिंग परफॉर्मन्स तुम्ही बघायला. विशाल अग्रे डायरेक्ट 4 टुर्नामेंटला गोलंदाजी केली आहे, इंजर्ड होतं आणि आज गोलंदाजी करताना बघितलं आहे. आणि ही वन मॅच होती ट्रॉफी देताना विनंती करतो मी दोघं भावंडांनी या. दादा या तुम्हाला दोघांकडून देऊया ही या ना. दोघांकडून आपण देतोय वन मॅचची ट्रॉफी आहे ही. जोरदार टाळ्या विशाल अग्रे घ्या. ही ट्रॉफी तुम्ही स्वीकारायची. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. एका गोलंदाजाने आपल्या संघासाठी धावला, धावगती कमी केली, गडी बाद कमी केले आणि 4 टुर्नामेंट नंतर विशाल या 4 टुर्नामेंट तुम्ही खेळतो, हाताला इंजुरी होती. आज अनुभवाची शिदोरी कुठेतरी मांडली. का टॅप विकेटवर कशी गोलंदाजी करायची हे तुमच्याकडे खूप मोठं अस्त्र आहे. टॅपचा बादशाह म्हणजे पहिले आसिफ भाई आणि दुसरा जबीर भाई. टॅपचा बादशाह आमच्याकडे आहे, त्याच्यामुळे त्याला आम्ही प्रॅक्टिस करून करून आम्हाला माहिती आहे टॅपला कशी बॉलिंग टाकायची, म्हणून आज ती बॉलिंग पडली. थँक्यू सो मच. गुड आन्सर. जाऊया आपण बघितलं सामनावीर पुरस्कार जिथे विशाल अग्रे आणि जिथे रंग ह्या सामन्याचं धावतं समालोचन करतात संतोष पाटीलजी. धन्यवाद सर. आपला या ठिकाणी आपण पाहतोय खूप चांगलं पाहायला मिळालं. या ठिकाणी जर पाहिलं तर टॅपचा आणखीन एक फटका आलाय. नक्कीच रोहित आणि हा चेंडू देखील नो आलाय. म्हणजे सोने पे सुहागा ज्याला म्हटलं जातंय तोच चेंडू पाहायला मिळाला. सनी विश्वकर्मा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 सनी या संघामध्ये आहे. एक सनी विश्वकर्मा आपण पाहतोय आणि त्यालाच आता कानमंत्र देताना दुसरा सनी देखील पाहायला मिळतोय. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 20 धावा आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु या चेंडूला थारा देणार नाहीये. रोहितची बॅट तडपली असे मी म्हणेन आणि जबरदस्त फटकेबाजी पाहत असताना धावसंख्या आणखीन 4 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 24 धावा. पहा धावसंख्या होती कुठे. पहिल्या ओव्हरमध्ये जर विचार केला तर फक्त आणि फक्त 9 धावा होती आणि दुसऱ्या षटकाच्या अगदी 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. येणारे 2 चेंडू नक्कीच पाहायला मिळतील. 2 चेंडूमध्ये या धावा किती वाढवल्या जातील. रोहितकडून जी बॅटिंग हवी आहे ती बॅटिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळते, कारण की एक गडी लवकर बाद झाला. शेबाज रनआउटच्या रूपाने बाद झाल्यानंतर रोहितची कामगिरी आहे, रोहितची जी भूमिका आहे तो चोखपणे पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेनचा थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूला जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू येतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू नक्कीच रन्स मात्र कंप्लीट केला जाईल. 22च्या रूपाने हा सिंगल रन्स कंप्लीट केला जातोय. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिला तर 2 कंप्लीट होत आहेत आणि 25 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत 1 गडीच्या मोबदल्यात. येस उर्वी डीजे कडे जाऊया. वर्षी आपण या स्पर्धेमध्ये नवीन काही ना काही पाहायला मिळतंय आणि या वर्षी देखील आपण गोट्या अंपायरला पाहणार आहोत. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच गोट्या अंपायरचं प्रदर्शन होणार आहे. नक्कीच याआधी आपण याच मैदानावर पाहिलं तर रेश्मा मैकर देखील नक्कीच आल्या होत्या आणि खूप साऱ्या नक्कीच आठवणी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंकुश भोईर यांचं हे आयोजक आणि आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय खूप चांगल्या कामगिरी करताना अंकुश भोईर आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी आज अवेलेबल आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जर पाहिला तर मिस्टर साहिलला आणलंय. नोचा कॉल आहे. नोच्या या चेंडूवर आलाय चौकार. 4 धावा. एकंदरीत जर पाहिलं तर 5 धावा मिळतील या चेंडूवर. पूर्णपणे जर पाहिलं तर गोलंदाजी आज ज्या पद्धतीने चालू आहे मैदानाच्या आतमध्ये नोच्या कॉलला मागच्या एक ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 1 चेंडूवर 1 चौकार, नोच्या चेंडूवर चौकार आला होता आणि तोच पुनरावृत्ती होताना आपल्याला पाहते या ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवर नो टाकलाय आणि पहिल्याच चेंडूवर नोच्या चेंडूवर आलाय चौकार. एकंदरीत धावा पाहिल्या तर आता मात्र वेगाने वाढले जातील. 30 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा टॅपचा फटका. इथून नो चान्स. फिल्डरला कुठलाही चान्स नाहीये.
ताकद आहे रोहितकडे. रोहितच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहतोय जबरदस्त फलंदाजी करत असताना एकंदरीत विचार केला तर 10 चेंडू त्याने खेळलाय आणि 10 चेंडूमध्ये 24 धावांची बहारदार खेळी. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर करण ठाकूर ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपले हाफ सेंचुरी पूर्ण देखील करताना आपल्याला पाहायला मिळाला. हो, इथून जर डायरेक्ट हिट केली असती तर नक्कीच चित्र वेगळं असतं. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं परंतु हिट लागला नाही आणि त्याचंच कारण ठरलं. इथे मात्र विकेटला चालना मिळाली, विकेट मिळाला नाहीये. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत 35 धावा हे लागल्या जात आहेत. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा साहिल असेल. हो, हा चेंडू आपण पाहतोय फुल लेनचा चेंडू वापरण्याचा प्रयत्न केला. वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धावा नक्कीच मोजले जातील. 36 धावा, 36चा आकडा मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस टॅपचा फटका केला आहे आणि सुरेख थोडीशी वॉली करताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकललाय. चेंडूवर जर पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने 37 धावा झाल्या आहेत. 2.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आहे. उर्वरित 3 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. राहुल एका बाजूला खेळतोय, दुसऱ्या बाजूला रोहित आणि हा देखील फटका आलाय टॅपच्या स्वरूपाने. टॅपसाठी खास करून जाणला जातोय रोहित आणि तीच फलंदाजी करताना जबरदस्त एफर्ट वापरतोय. 41 धावांवर जाऊन पोचवलाय धावफलक. चांगली बॅटिंग झाली, मी म्हणेन चांगली बॅटिंग झाली आतापर्यंत इनविजिबल टीम संघाची. ज्या पद्धतीने रोहित खेळलाय 29 धावांवर खेळतोय 12 चेंडूमध्ये. खूप चांगली फलंदाजी करत असताना कमबॅक करावा लागेल साहिलला. आणखीन एक जबरदस्त फटका, आणखीन एक टॅपचा फटका. यावेळेस जर पाहिला तर अगदी कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय आणि चेंडू निघून जातोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार 4. पंचेचाळीस धावा लागले आहेत. खूप चांगली फलंदाजी करत असताना रोहित ज्याच्या आतापर्यंत 33 धावा झाल्या आहेत इंडिव्हिज्युअल स्कोर आणि 45 धावा झाल्या आहेत स्कोर कार्डवर. यावेळेस जर पाहिलं तर सरळ त्रिफळा चीट होताना यष्ट्या उद्ध्वस्त केला जातोय. खूप वेगवान चेंडू होता, या चेंडूची गरज होती आणि तो चेंडू या ठिकाणी साहिलने दर्शवलाय आणि गडी बाद केलाय. पण तू चांगली फलंदाजी नक्कीच दर्शवली. रोहितने 33 धावा काढल्या अगदी 14 चेंडूमध्ये. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. इथून पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता ऑफस्टिकचा चेंडू वेगवान चेंडू होता आणि मारण्याच्या प्रयत्नात टॅप चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात चुकले गेले आणि सरळ यष्टांवर आदळला चेंडू. तो मिस्टर राहुल आणि अफान ची जोडी असेल तर रिंकेश आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थं या ठिकाणी नक्कीच घेतलं जाईल. 4थं षटक आपण पाहतोय. ब्रिंकेश पहिला चेंडू या ठिकाणी हाताळेल. ओहो, कडक प्रहार होता. चेंडू पायामधून खोदून काढला होता आणि चेंडूवर जर पाहिलं तर दिशा चांगली दिली परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी सनी पाहायला मिळाला आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवलं. सिद्धार्थ होता. यस, सिद्धार्थला आपण पाहिलं. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू जर पाहिला तर सरळ रिंकेशच्या हातामध्ये जाऊन पोहोचला जातोय. रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू आलेत आतापर्यंत. पुन्हा एकदा कडक प्रहार मारण्याच्या प्रयत्नात अफान या ठिकाणी बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद करतोय. इथे मात्र होईल विकेट पतन. धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावली जाईल ती म्हणजे 46. 46 या आकड्यावर 3 गडीच्या मोबदल्या आहेत. तो यावेळेसचा चेंडू ज्या पद्धतीने पाहिला विकेट आलाय. विकेटची गरज होती. ब्रेक थ्रू मिळवून देणं खूप गरजेचं होतं. शब्बीर आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथून जर पाहिलं तर शब्बीरकडे देखील खूप साऱ्या
फटके आपल्याला पाहायला मिळते शबरीच्या बॅटमधून, परंतु आज या मैदानावर कशा पद्धतीने केले हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की अगदी बिरवाडीच्या मैदानावर पाहिलं होतं इनविजिबल टीमने काय गोलंदाजी केली होती, जबरदस्त गोलंदाजी नक्कीच दर्शवली होती. इथून जर पाहिलं तर विकेट घेण्याचा प्रयत्न होता, रनआउट घेण्याचा प्रयत्न होता रिंकेजचा, पण तो पाहिजे तितकी परफेक्ट थ्रो नव्हती आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर सिंगल रन्स या ठिकाणी घेतलं जात आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 47 धाबा 47 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 47 धाबा झाल्या आहेत. इथून 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. हो, कडक प्रहार, चेंडू आलाय कव्हरच्या दिशेने, जबरदस्त फटका सजवला, कार्पेटला रोल करत चेंडू निघून गेलाय सरपंच चषकाचा चौकार 4. 50 पूर्ण होत आहेत. संघाच्या 51 धावा पूर्ण होताना पाहायला मिळाल्या आहेत. इथून अटॅक केलाय, परंतु अटॅक सनीने सरळ सनीच्या हातामध्ये, आणि इथून जर पाहिलं तर झेल टिपलाय. काय जबरदस्त झेल पाहायला मिळाला सनीच्या हातातून. नक्कीच ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत तो झेल कशा पद्धतीचा होता. 1 हँडेड कॅच नक्कीच मिळवला गेला. शब्बीर साठी चेंडू असेल. यावेळेस पहिला चेंडू आक्रमण केला, अगदी लांबून केलाय चेंडूला. बॅट ज्या पद्धतीने फिरवली, चेंडूवर चौकार लिहिलं होतं आधीच, आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा चौकार देखील आलाय. शब्बीरच्या बॅट मधून जबरदस्त फलंदाजी होत असताना आडव्या बॅटने केला प्रहार आणि चौकार हासिल केला. फुलटा चेंडू आहे, सोडणार नाही, हा मात्र नारा लगावला जातोय. जबरदस्त फटका, आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय शब्बीरच्या बॅट मधून, आणि धावफलक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल स्कोर कार्डवर एकंदरीत 59 रन्स ऑन दी बोर्ड. 59 धावा या स्कोर कार्डवर लागले आहेत. इथून 4 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवर 2 चौकार आले आहेत. शब्बीर थांबायचं नाव घेईल का, परंतु चेंडूला थांबवलंय. फुलटॉस चेंडू होता, या चेंडूला जर पाहिलं तर स्टॉप केलंय, मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय. चेंडूवर सिंगल रन्स येते. सिंगलच्या मदतीने 60 धावा स्कोर कार्डवर. यस, पंचांचा इथे मात्र इशारा आलाय. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय, कारण की दोन रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक संघाला आपण 2 रिव्ह्यू दिलेले आहेत, मुभा दिलेली आहे, आणि त्याचमुळे पहिला रिव्ह्यू या ठिकाणी वापरला जातोय. परंतु 12वा एक्स्ट्रा खेळाडू असेल त्यांनी थोडंसं बाजूला व्हायचं आहे. डिसिजन आपल्याला जे आहे तो कळवला जाईल. तर नक्कीच पंच आपल्या जागेवर जातील. डिसिजन पेंडिंग आहे, डिसिजन आपल्याला पुरवलं जाईल. यस, फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या स्कोर कार्डवर धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 60 धावा स्कोर कार्डवर लागले आहेत. 60 धावा आपण पाहतोय. इथून पुढचा चेंडू असेल षटकातील 4था चेंडू. नोचा कॉल, आणि या चेंडूवर थोडंसं पंचांना डान्स करायला भाग पाडलं मी म्हणेन. काल देखील आपण पाहिलं चिराग तरी यांना डान्स करताना ज्या पद्धतीने चेंडू लगावले होते त्यांच्या अंगाला, आज देखील आपण पाहतोय. आज अशरफ सर आहेत, आणि अशरफ सरांच्या बॉडी ब्रश चेंडू झालाय. इथून पाहतोय गॅप जबरदस्त आहे, जबरदस्त फटका पुन्हा एकदा शब्बीरच्या बॅट मधून येतोय. चौकार 4. लगा नाही डान्स. 66 फॉर 4 विकेट्स. 4.4 चेंडूचा खेळ कंप्लीट. कार्तिक भाऊजी या ठिकाणी उपस्थित आहेत, तर या आपण मुख्य मंचावर यायचं आहे. कार्तिक भाऊजी, आपलं स्वागत आहे. यावेळेस कॉलवर टप्प्याचा चेंडू डिक्लेअर झोनकडे जाईल. चेंडू वळवला जातोय. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने 67 धावा या स्कोर कार्डवर लागले जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा रनआउटचा चान्स, आणि गडी बाद होईल. सिब्बू या ठिकाणी बाद होतोय.
शेवटच्या चेंडूवर गडी बाद झाला आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाते एकंदर 67 रन्स आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 68 रन्स म्हणजेच 68 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. आणि घरात सुपुत्र कसा असावा तर हार्दिक साहेबांचं स्वागत आनंद होतंय. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. अंकुश भोर यांच्याकडनं मायाची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हार्दिक भोईर यांना इथे सन्मानित केलं जात आहे. खरोखरच एक उदंड व्यक्तिमत्व ज्यांच्याकडून बघायला गेलं, वयाने लहान असणार तरी प्रत्येकाला आवडणारं असं व्यक्तिमत्व आपण बघत आहात. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला इथे यशस्वी सन्मानित करताना सरपंच चषक पंचाळीमध्ये आम्हाला खूप खूप आनंद वाटत आहे. असंच प्रेम या वन मॅन शो ग्रुपवर ठेवा आणि सरपंच चषक आयोजक पंचाळी टुर्नामेंट जी होते ना भूतो ना भविष्यतो नांदी कुंपतो महाराष्ट्राची त्या आयुष्यभर रात्रीच्या स्पर्धेत गाजवतो हे काम पाहते फक्त पंचाळीमध्ये. हे बघताना तुम्ही आलात त्यामुळे तुझं पुनश्च मनापासून ओव्हर टू संतोष पाटील. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आपण पाहतोय सामन्याला होईल सुरुवात. अगदी 20 मिनिटांचा अवधी आहे आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर रत्नदीप वेऊर संघाने फिल्डिंग करत असताना फक्त आणि फक्त 18 मिनिटं वापरली. त्यासाठी त्यांचं कौतुक केलं जाईल. खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला. यावेळेस मी इनविजिबल टीमला देखील विनंती करीन की आपण देखील त्याहून कमी मिनिटं नक्कीच वापरा. गोलंदाजी मार्कवर शब्बीर आपण पाहतोय पहिला षटक हाताळण्यासाठी इथे सज्ज झालाय. इथून आपण पाहतोय शब्बीर सुरुवात करेन. एका बाजूला जर पाहिलं तर सिद्धार्थ आणि दुसऱ्या बाजूला सनी ही जोडी सलामीची जोडी आपण पाहतोय. पहिला चेंडूवर जर पाहिलं तर टॅप मारण्याचा प्रयत्न होता सिद्धार्थ याचा, परंतु फसलाय. चेंडू जातोय रोहितच्या हातामध्ये. डॉट चेंडू येतोय. पहिला चेंडू डॉट आलाय. शब्बीर पुन्हा एकदा यावेळेस सॉफ्ट हँडने खेळलाय. रनआउटचा चान्स, परंतु 2 रन्स मिळतील. नक्कीच असं पकडायचं आहे. नक्कीच थोडंसं केअर करा प्लीज मित्रांनो. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण वयामानाने थोडंसं आपण एफर्ट देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु वयामानाने आपलं जे एफर्ट आहे ती काळजीपूर्वक असावी आणि इथून तुम्हाला इजा न होवी हीच आमची इच्छा असते. प्रत्येकाची इच्छा असते की खेळाडूला खेळताना कुठली इजा होऊ नये. आयोजकांची देखील तीच इच्छा असते. आणि इथून मात्र पुन्हा एकदा सावरलाय स्वतःला शब्बीरने आणि पुन्हा एकदा उठलाय. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. आपण पाहू शकता इथं 2 रन्स तर नक्की मिळाले. पाहायला मिळालं होतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. सॉफ्ट हँडने खेळला. सिंगल रन्स घेण्याचा शब्बीरने चांगले प्रयत्न. तिथे मात्र जर स्टंपला लागला असता चेंडू तर मात्र विकेट आला असता. तो आपण पाहतोय पुन्हा एकदा शब्बीर सज्ज आहे पुढचा चेंडू टाकण्यासाठी. तिसरा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. फुलटा चेंडू आहे. इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच सौरभ छोटा आहे परंतु खूप चांगली कामगिरी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. लहान वयामध्ये अगदी या संघामध्ये एंट्री घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि क्षेत्ररक्षक खूप चांगलं दर्शवलं त्यांनी आणि या सौरभ यांनी नक्कीच गडी बाद केलाय. तो म्हणजेच गडी बाद होतोय मिस्टर सिद्धार्थ.
त्यामुळे जर पाहिलं तर खेळताना थोडेसे अडथळले, इथून पाहिलं सिंगलच रन्स मिळत, परंतु सिंगल डबलने काही नुकसान होणार नाहीये याची जाणीव आहे इनविजिबल टीम संघाला. फटका इथे सजवलाय सनी, पुन्हा एकदा हा चान्स होता रनआउटचा, परंतु नक्कीच त्या ठिकाणी सिब्बू थोडस एफर्ट दाखवताना कुठेतरी इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका चांगला आहे. इथून जर पाहिलं तर डिक्लर झोन कडे चेंडूला पाठवलंय, सिंगलची मदत नक्कीच मिळते. ओव्हरची होईल समाप्ती, एक षटक कंप्लीट झालाय आणि 5 धावा या स्कोर कार्डवर लागले जात आहेत. जाऊया उर्वी डीजेकडे आणि पुणे या मैदानाच्या आतमध्ये. अख्ख्या महाराष्ट्रात फक्त इथून पाहतोय राहुलला आणलंय गोलंदाजी मार्कवर, 22च्या रूपाने ही रन्स मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढते, स्कोर कार्डवर धावसंख्या होते 6 धावा पहिल्या चेंडूवर. परंतु एक्के दुक्के से काम नाही चलेगा. जर मारायचं असेल तर तुम्हाला चौकार मारावे लागतील, चौकारांची आतिषबाजी करावी लागेल तर सामना जिंकेल, हेच मी म्हणेन रत्नदीप वेऊर संघाला. परंतु यावेळेस मारण्याचा प्रयत्न केला, अटॅक करण्याचा प्रयत्न केला, परंतु सरळ बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होतोय. सनी यावेळेस बाद होईल. रिंकेश आलाय, आपण पाहतोय पुढचा चेंडू खेळण्यासाठी. इथून जर पाहिलं तर नक्कीच विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. ओहो, पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक, चांगला चेंडू हाताळला गेला, अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी नक्कीच करत असताना राहुल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत त्याने 3 चेंडू टाकले, 3 चेंडूमध्ये फक्त एकच ते देखील 22च्या रूपाने रन्स नक्कीच मोजला पाहायला मिळाला आपल्याला. सिंगल रन्स आणखीन मिळतोय. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 7 धावा लागले जात आहेत. 2 गडीच्या मोबदल्यात 1.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत षटकातील. आपण पाहतोय सरपंच चषक पंचाळी आयोजित जबरदस्त ही टुर्नामेंट पाहायला मिळते. कालच्या दिवसात देखील चांगली स्पर्धा, उद्घाटनाचा कार्यक्रम ज्या पद्धतीने संपन्न झाला आणि खूप मान्यवर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर उपस्थित होते. सरपंच मॅडम देखील आपण पहिला उपस्थित नक्कीच झाल्या होत्या कालच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आणि अगदी उद्याच्या दिवसात देखील मोठ्या प्रमाणावर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतील, यात काही शंका नाही आहे. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिला तर 2 कंप्लीट होत आहेत आणि 4च्या सरासरीने संघ खेळतोय, तो म्हणजे 8 धावांवर आतापर्यंत नक्कीच रत्नदीप वेऊर संघ. थँक्यू. 4 षटक शिल्लक आहेत, 4 षटकामध्ये धावा हव्या आहेत. सॉरी, 3 षटक शिल्लक आहेत. 3 षटकामध्ये एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 60 धावा हव्या आहेत, म्हणजे प्रति ओव्हर 20च्या सरासरीने तुम्हाला खेळावं लागेल. प्रत्येक षटकामध्ये 20 धावा तुम्हाला जमवाव्या लागतील. इथून जर पाहिलं तर अटॅक केलाय, परंतु अटॅक आलाय तो म्हणजे डिक्लर झोनकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बिपिनला आपण पाहतोय. चांगला चेंडू हाताळला. पहिला चेंडू जर पाहिलं तर मजबूर केलं फलंदाजाला डिक्लर झोनकडे खेळण्यासाठी. इथून पुढचा चेंडू असेल. यावेळेस चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळलाय. चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. 2 चेंडू झाले आहेत. थोडासा शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, परंतु पुन्हा एकदा रोहितच्या हातामध्ये चेंडू थांबला जातोय.
इथून जर पाहिलं तर थोडंसं बॅकफुटला जाताना रत्नदीप वेऊर संघ, कारण की जे प्रयत्न हवे होते ते प्रयत्न झाले नाही. ज्या पद्धतीने रन्स जमवल्या गेल्या, स्कोर वाढवला गेला, तो स्कोर कुठेतरी रोखता आला नाही. मोठं टार्गेट ठेवलं गेलं आणि त्याचमुळे जर पाहिलं तर मोठ्या टार्गेटला सामोरे जाताना कुठेतरी अडथळले आहेत. नक्कीच आत्ता देखील एक विकेट आलाय. सनीचा देखील विकेट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हरचा जर विचार केला तर या ओव्हरमध्ये 5 चेंडू आतापर्यंत हाताळले. 5 चेंडूमध्ये नक्कीच 2 रन्स खर्च केले आणि एक गडी देखील बाद केलाय. म्हणजेच विश नेटवर्कचे ऑनर्स यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. नक्कीच ही ऑफर आहे तुमच्यासाठी. खास करून आपण पाहतोय पाटील नेटवर्कचा नंतर जर विचार केला तर आज विश नेटवर्कच्या माध्यमातून अगदी खूप चांगलं कॅमेरा वर्क करत असताना आणि ही फॅमिली आहे. आपण पाहतोय पुन्हा एकदा सिब्बू आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू जर पाहिला तर वाईटचा इशारा दिलाय पंचांनी. रिंकेश इथून बंटीला स्ट्राईक देईल का, हे देखील प्रश्नचिन्ह आहे. ओहो, गडी बाद होतोय. विकेटचं होईल पतन. आता मात्र चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 11 आणि 11 मध्ये 57 धावांची आवश्यकता आहे. विश्वास पाटील 5,000 रुपयाचं कॅश प्राईज लावलंय. इथून बंटी नॉन स्ट्राईक एंडवर आहे. तर पुन्हा एकदा सिब्बू आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना चेंडू लावून देत नाही आहे बॅटीला आणि हेच आकर्षण राहिलं. इनविजिबल टीम्स चांगली गोलंदाजी करत असतात. जो मोठं टार्गेट टिलं गेलं त्यामुळे थोडंसं टेन्शन फ्री आहेत गोलंदाज. कुठलंही टेन्शन नाही त्यांच्या डोक्यावर. सहज रीतीने मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी आपल्याला हाताळायची ती हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तोच चित्र आपण पाहतोय. चेंडू डॉट फेकले जात आहेत. जास्तीत जास्त चेंडू डॉट फेकण्याची पराक्रम आता मात्र इनविजिबल टीम करतोय. कारण सामना जर पाहिला तर वन साइड होताना आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र फटका आलाय परंतु चेंडूवर शब्बीर चेंडूला अडवतोय. रन्स मिळणार नाही. 7 मध्ये 57 धावांची आवश्यकता आहे. इथून जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये अजूनपर्यंत एकही चौकार आले. आता मात्र आपण पाहतोय चौकार आले. शेवटच्या चेंडूवर 6 चेंडू शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 53 धावा. तर आपण पाहतोय शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर शाहिदला आणलंय. आपण पाहू शकतायत 3 चेंडूवर 3 चौकार लगावा आणि त्यानंतर 5,000 रुपयाचं कॅश प्राईज मिळवा. नक्कीच ज्या पद्धतीने आपण ATM मध्ये 4 पिन दाबतोय परंतु इथे फक्त 3च पिन दाबायचे आहेत. 3 चौकार मारायचे आहेत आणि तब्बल 5,000च्या जो कॅश प्राईजच्या नोटा येतील त्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. बघूया बंटीसाठी हे पारितोषिक ऑन आहे. इथून पाहतोय आपण चेंडू शिल्लक आहेत 5. आक्रमण करण्याच्या नादात 5,000 मिळवण्याच्या नादात आपला स्वतःचा विकेट या ठिकाणी मिळवतोय. बॉक्स विकेटच्या रूपाने बंटी देखील बाद होताना गडी बाद. आणि खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय आणि स्पर्धेमध्ये अगदी 2 संघ ज्या पद्धतीने लढले गेले आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी होत असताना नोचा कॉल आलाय. नोच्या कॉलवर आलाय अटॅकमधून येतोय चौकार. एकंदरीत 5 धावा स्कोरकार्डवर वाढल्या जातील. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. शेवटला येऊन थोडंसं आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. प्रेक्षकांचं मनोरंजन या ठिकाणी नक्कीच करणार आहे तो म्हणजे सनी. आणखीन एक नोचा कॉल. नोच्या कॉलवर आणखीन एक चौकार. या आधी जर पहिल्या ओव्हरमध्ये असे जर 9 चेंडू आले असते तर नक्कीच वेऊर संघ देखील आज टफ फाईटमध्ये असता. परंतु यावेळेस मॅच जी आहे ती पूर्णपणे झुकलेली आहे इनविजिबल टीमकडे. आपण पाहतोय जिंकलेला आहे संघ. इनविजिबल टीम या ठिकाणी सामना जिंकतोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला आपण जातोय. 1 मिनिट. आदरणीय
त्रिशूल दिवाकर पाटील यांनी आम्हाला ही मॅन ऑफ दी सिरीजची ट्रॉफी दिली आहे. निश्चितच त्यांचा देखील सत्कार आम्हाला आनंद वाटेल, कारण बक्षिसांचं वर्ष इकडे बघितलं, इकडे माई भगिनी देखील खूप बक्षीस